नमस्कार मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्याचं स्वागत आहे. आज आमचा कॉलेजचा शेवटचा दिवस असल्यामुळं आज आम्ही फोटो सेशन अरेंज केलं होतं. तर मग काय सगळे मित्रमैत्रिणी सगळेजण फोटो सेशनसाठी जमले होते आणि आमची पण फोटो सेशनसाठी तयारी चालली होती. सगळ्यांनी ब्लेझर वगैरे घातले होते आणि डायरेक्ट आम्ही खाल्ल्या फ्लोअरला चालू होतो फोटो सेक्शनला. तेवढं ते अक्षय श्री रडायला लागले भाऊ, अरे म्हणलं रडू नका, कारण आमची आज बॅचलर लाईफ संपणार होती. नंतर काय आमची एक्झामच राहिलेली फक्त. हे पहा खाली ही सगळी स्टाफसाठी बसण्यासाठी खुर्च्यांची अरेंजमेंट चालली होती. हे पहा आमचा सारंगभाई हसा नाही बी रडा नाही बी होता, दातच खात होता. अरे म्हणलं आपली बॅचलर संपती, जरा रड. नाही म्हणलं काय विषय नाही. सगळी आमची गँग इथे फोटो सेशनसाठी जमलेली. नंतर पुढं चाललो होतं. सारंग म्हणलं माझा गॉगल घालताना एक शूट घे. हा म्हणलं घेतो. ते पहा कसं गॉगल घालतोय आणि या पुरी त्याला वाव द्या त्याला. म्हणलं काय विषय नाही, असू द्या चला. नंतर पुढं चाललेलो हा मम्मी भाया. नंतर इकडं बी सगळ्यांचं फोटो सेशन चालू होतं. मग काय आपण बी डायरेक्ट आपल्या मोबाईलमध्ये शूट घेत होतो. हे बघा गीतांजली, या बिचारीला कोणी फोटो सेशनला बोलत नव्हतं म्हणून कडीला उभं राहिली होती. अरे म्हणलं तू का फोटो काढ नाही, म्हणले मला कोणी बोल नाही. सगळी आमची गँग फोटो काढत होती. नंतर इकडं पोरं पण होती. सगळेजण आपापला फोटो काढत होते, कारण आमच्या आज मित्रांनो खऱ्या पद्धतीने आज बॅचलर लाईफ संपत होती. तेवढे सॅनिटायझर इन्स्पेक्टर आले भाऊ. म्हणलं आता काय खरं नाही, इन्स्पेक्शन चालू आहे काय कोणी कॉलेजमध्ये. नंतर सौरव वगैरे सगळेजण उभं होते. ही पहा आमची नीती, यांचं तर काहीतरी चाललं होतं मोबाईलमध्ये. म्हणलं असू द्या काय. थोडं तिकडे परत अण्णासाहेबचं रडणं चालू झालं भाऊ. म्हणलं अण्णासाहेब रडू नका, आपण परत भेटणार आहेत. आज आपल्याला 2 महिने टाईम आहे, आणखीन आपल्या एक्झाम जायच्या. म्हणलं हे लगेच इमोशनल होऊ नका. सगळी गँग जमली होती आणि सगळेजण काही जण रडत होते. तेवढं पुढं चाललं होतं. ही गँग आली होती कोण चालत म्हणलं ह्यांचा बी एकदा शूट घ्यावा. नंतर काय मी पण चाललो होतो खाली. आपण पण डायरेक्ट ब्लेझर टाकलं होतं आणि दाबात निघालेलो खाली जाता सगळी गँग जमली होती, कारण फोटो सेशन तयारी चालली होती. स्टाफ पण खाली होता आणि सगळेजण थांबले होते. हे पहा पेपर पण येऊन थांबलेत भाऊ. म्हणजे सगळेजण आमच्या जायचीच वाट पाहते. स्टाफ यायला टाईम होता तो पण त्यांनी सगळ्यांनी आपापली जागा फिक्स करून ठेवली भाऊ, कारण फोटो सेक्शन म्हणजे काय बारीक इव्हेंट नाही. हे पहा सरकार डायरेक्ट गॉगल लावूनच थांबलं होतं आणि गॉगलच्या आतमध्ये रडत होतं. म्हणजे काय विषय नाही भाऊ. सगळेजण थांबले होते. नंतर काय हे मीच बाजूमध्येच काय ते राहिलं होतं भाऊ. नंतर ते सगळं झालं. नंतर रुचिन ते इकडं अलीकडे बसले होते, त्यांचा बी शूट घेतला भाऊ. म्हणलं काय या मामाला जरा सांगावं, आमचे फार थोडे दिवस राहिले. मामा म्हणले काय विषय नाही असू द्या. नंतर काय बघ युनिव्हर्सिटीची गाडी झाली आपल्या कॉलेजमध्ये. मग काय म्हणलं आपणच घेतली. हा पहा बैल कसा उधळतोय. मग म्हणलं ह्याला काय कासरा बिसराचा पाव काय. नंतर अलीकडे पण सगळेजण फोटोशूटसाठी जमलं होतं. सौरत तर काय बा इकडून तिकडेच करत होतं. काय त्याला कोणी बसाय जागा द्यायला काय कारण बसलेले बी उठीत होतं. मग काय सॅनिटायझर इन्स्पेक्टरला बी उठवलं होते. म्हणलं आता काय विषय नाही. सगळेजण पुढं बसले होते, कारण आम्हाला नंतर काय कॅमेरामॅनच सापडत नव्हता. आम्ही नंतर कोणाकडे तरी मोबाईल द्यायची वाट बघत होतो. म्हणलं आता फोटो काढा. ही पहा आमची बॅच सगळेजण वेट करत होते रील काढण्यासाठी. म्हणलं आलो आधी माझा ब्लॉग महत्त्वाचा आहे. नंतर सगळ्यात शूट घेतलं. हे पहा बी बॅच अलीकडे थांबलेली. हे अक्षय डायरेक्ट त्यांचे फोटो काढत होतो. नंतर पुढं चाललेलो सगळी गँग आपापल्या बॅचबरोबर फोटो काढत होते. ह्या बॅचचं तर काहीतरी आखरीतच चाललं होतं भाऊ. ही ID बॅच म्हणजे सॅनिटायझर इन्स्पेक्टरची बॅच. म्हटलं काय विषय नाही. हे पहा सिस्टम. तर प्रत्येकाचं कोणाबरोबर फोटो सेशन चालू होतं. म्हणलं असू द्या, आपण तर डायरेक्ट आपला ब्लॉग काढण्यात व्यस्त होतो. मग इकडं पोरांचा बी ब्लॉग घेतला, कारण इकडं पोरांचं सेपरेट फोटो सेशन चालू होतं. नंतर आलो पुढं सॅनिटायझर इन्स्पेक्टर यांचं डायरेक्ट गॉगल घालूनच फोटो सेशन चालू होतं. यांनी डायरेक्ट लिंबाखाली गॉगल आणले होते. म्हणलं काय विषय नाही, आजचे दिवस खावाने लिंबाखाली धंदा झाला. ह्यांचं तर काय रील सेशनच चालू होतं. नंतर रील बिल झाली. नंतर आलो पुढं. ह्या म्हणलं आमचं बी शूट घ्या. हा म्हणलं घेते. हिंदी डायरेक्ट साखळीच आणली होती. अरे म्हणलं एवढी मोठी साखळी नको मला. नंतर पुढं आलो. हा पहा माणूस डायरेक्ट एसीट नीट करत होता. अरे म्हणलं हळूच नाही तर पडला वांदे व्हायचे. आधीच बेकारी चालू आहे आमची. नंतर सगळेजण पुढं चालत. बनकर मॅडमने बोलावलेलं आम्हाला, कारण मेंटर मीटिंग होती आणि मेंटर बुक पण फिलअप करायचे. नंतर आलो बा सगळं आतमध्ये. सगळी गँग जमली होती. मेंटर बुक ही पहा वैष्णवी मेंटर बुक दाखवत होते. नंतर गेलो बा पुढं. नितीन तर माझं मेंटर बुक घेतलं होतं. म्हणलं काय विषय नाही, बरं होतं. चला मग तुम्हाला दाखवतो आपलं मेंटर बुक कसं काय. सगळेजण आपापलं मेंटर बुक भरण्यात व्यस्त होते. नंतर मग काय उघडलं बा आपण बी आपलं मेंटर बुक. पहा कसं काय आपलं मेंटर बुक, नाद नाही करायचं. नंतर काय फिलअप करायला घेतलं बा मेंटर बुक. सगळेजण विचारत होते इथं काय लिहायचं इथं काय लिहायचं. मॅडम पण सांगत होत्या कुठं काय भरायचं ते. नंतर सगळ्यांनी मेंटर बुक फिलअप केलं. पहा ऋषी तर डायरेक्ट एक्स्ट्रा बुक दिलं होतं भाऊ. डायरेक्ट म्हणजे ह्यातलं बघून लिहि. नंतर इकडे तीन बसले होते, त्यांचं बी घेतलं फोटोशूट. मॅडम म्हणलं आता सगळ्याचा एक फोटो घे गुगल टॅगमध्ये. हा म्हणलं घेतो. नंतर काय म्हणलं तुम्हाला आमचं कॉलेज दाखव, कसं काय आमच्या कॉलेजचा जबरदस्त असेल. तर काय आलो भाऊ चालत चालतो वर्गात. मग काय अशा प्रकारे आजचा ब्लॉग संपला.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.